उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मारवाड कॉलनी परिसरात कुंठणखाण्यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून 8 जणांना ताब्यात घेऊन 6 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे, तर 2 पीडित महिलेची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मारवाड कॉलनी सोमनाथपूर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी 13 एप्रिल रोज शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास धाड टाकली असता 2 आरोपी महिला, 2 पीडित महिला, 2 पुरुष आणि 2 अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपी महिला व आरोपीची मुलगी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करून घेऊन कुंठणखाना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन कुंठणखाना चालवताना मिळून आले। विठ्ठल मारुती केंद्रे, वय वर्ष 30, राहणार तळ्याची वाडी, तालुका कंधार। विठ्ठल भगवान नरसिंगे, वय वर्ष 35, राहणार निळकंठ, तालुका औसा आणि 2 अल्पवयीन मुले वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रवृत्त करताना मिळून आले। घटनास्थळाच्या 200 मीटरच्या आत सार्वजनिक ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथपूर आणि महादेव मंदिर आहे, अशा ठिकाणी हा कुंठणखाना सुरू होता। पोलीस उपनिरीक्षक रवी केरबाजी मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल मारुती केंद्रे, विठ्ठल भगवान नरसिंगे, 2 महिला व 2 अल्पवयीन मुले असे एकूण 6 आरोपींविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 208/24 कलम 370 34 भांडवीसह कलम 3457 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये 13 एप्रिल रोजी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 पीडित महिलांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या आदेशाने पोलीस अरविंद पवार हे करीत आहे। 1 महिन्यापूर्वीही ग्रामीण पोलिसांनी नाईक चौक येथे कुंठणखाण्यावर धाड टाकून कारवाई केली होती। गाव माझा न्यूज साठी सुधाकर नाईक, उदगीर, लातूर।